अतिवृष्टीसाठी परभणीला राज्य शासनाकडून 128 कोटी रुपयाची मदत जाहीर करण्यात आली आणि ही मदत तुटपुंजी असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याचा आपण या ठिकाणी पाहतोय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून परभणी व नांदेड राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे अडवण्यात आलेला आहे। आपण पाहतो वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत। खरं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय। स्वाभिमानीचे पदाधिकारी आपल्या सोबत आहे। भैया मला सांगा, नेमकं 128 कोटींची मदत शासनानं देऊ केली होती, काय तुम्ही समाधानी नाहीत का? ही मदत म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसलेले, हीच मागच्या वर्षी याच्यापेक्षा अर्ध नुकसान होऊन 548 कोटी रुपये शेतकऱ्याला मदत आलेली होती। जसे फडणवीस या खुर्चीवर बसले त्यांनी शेतकरी मारायचं काम केलेलं आहे, याचं पाप या मुख्यमंत्र्याला लागणार आहे। संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये ढगफुटी होऊन सातत्यानं पाऊस होत आहे, उभं पीक वाहून गेलेले, कापूस असेल, सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल, आणि असं असताना देखील जिल्हा प्रशासनाचा एकही अधिकारी शेतावर जाऊन पंचनाम्याला तयार नाही। गावामध्ये घरी बसून सांगतोय फोटो पाठवून द्या, तुमचा व्हिडिओ पाठवून द्या, आम्ही सरसकट घेऊ। कलेक्टर म्हणतात सरसकट मदत मिळणार नाही। अरे ही मदत मिळणार तरी कोणाला आहे का? भाजपच्या कार्यकर्त्यांना मिळणार आहे का? प्रशासनाचा तर दावा आहे पंचनामे जवळपास पूर्ण झाले। पंचनामे अजिबात झालेले नाहीत। इथं काही माहेरचं देऊळ नाही, पंचनामे झालेत का? अजिबात पंचनामे झालेले नाहीत आणि ही फक्त सुरुवात आहे। जर का याचा धसका घेऊन सरसकट आम्हाला पीक विमा आणि दुष्काळी मदत जर 13,500 प्रमाणे जर दिली नाही तर राज्यामध्ये संपूर्ण शेतकरी या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। 128 कोटी रुपये तुटपुंजी रक्कम आहे असं वाटतं तुम्हाला? एकदम तुटपुंजी आहे। मलम जखम मांडीला आणि मलम शेंडीला आहे। शेंडीवाल्यांनो आता तरी शेतकऱ्याचं दुखणं कळू द्या आणि आम्हाला जे आमचे धडाधडा भाव पडलेले पडणार आहेत त्याचे नियंत्रण करून आणि शेतकऱ्याला उभारी देण्याचं काम करा। महाराष्ट्रात दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करायला, परभणी जिल्हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा जिल्हा आहे, म्हणून दिलेली मदत ही एकदम तोंडाला पानं पुसलेली आहे। ही मदत शेतकऱ्याला मान्य नाही, म्हणून आम्हाला 500 कोटीची भरीव तरतूद परभणी जिल्ह्यासाठी करून इथला शेतकरी उभा करण्याचं काम करावं। किती मोठं नुकसान आहे आणि 128 कोटी तुटपुंजी रक्कम आहे का? आजपर्यंत जुन्या लोकांच्या माहितीनुसार आजपर्यंत 30 वर्षापूर्वी जे पाऊस झाला नाही तो पाऊस यावर्षी झालेला आहे आणि रुद्ररूप धारण केलं होतं पावसानं। लोकांचे घर, शेतीतले लोक पिकं तर गेलेच, पण लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं, जनावर गेले आणि एवढं होऊन देखील सरसकट मिसमाईज करत आहे सरकार। मला वाटतं की याच्यावर कुठलंच गांभीर्य नाही आणि प्रशासन म्हणते पंचनामे पूर्ण झाले, पंचनामे झालेत का? साहेब मला दिसत नाही। तलाठी म्हणताय फोटो काढा, मला दिसतच नाही। मी रोज वावरत आहे, वावर समजा दिला साहेब, खावा का? पंचनामे झालेत का? नाही झाले। तलाठी एक नाही आमच्या गावात आलेले नाही, त्याच्यामुळे तर ही परिस्थिती आहे। खरं तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आंदोलन रस्त्यावरती उतरल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय। 128 कोटी रुपये राज्य शासनाने मंजूर केले होते परभणीच्या साठी, मात्र तुटपुंजी रक्कम असल्याचा दावा या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगण्यात येत आहे। आक्रमक झाल्याचं आपल्याला परभणी दिसून येते। सय्यद इजरसह नजीर खान, टीव्ही 9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।